तर हा ठाकरे आणि शिंदे संघर्ष आता थेट कोर्टात पोहोचलेला आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। आमदारांच्या बंडखोरीमुळे हैराण झालेल्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला। शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत गुवाहाटीमध्ये दाखल झाले। मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या बंडखोरीच्या गटात उदय सामंतही सामील झाले। एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेले उदय सामंत हे 8वे मंत्री आहेत, तर आता शिवसेनेकडे आदित्य ठाकरे, अनिल परब, सुभाष देसाई आणि शंकरराव गडाख एवढेच मंत्री आहेत। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा असा आग्रह बंडखोर आमदारांनी धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यामुळे बंडखोर प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। 20 मे रोजी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे का म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचारलं होतं। असा गौप्यस्फोट पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी केलाय। तसंच एकनाथ शिंदेंनी तरीही बंड केलं असं आदित्य ठाकरे म्हणतात। 20 मेला मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरेंनी शिंदे साहेबांना वर्षावर बोलवून घेतलेलं आणि त्यांना थेट विचारलेलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का, ही घ्या चावी आणि तुम्ही आजपासून बना। तेव्हा नाटक केलं, रडगाणं सगळं झालं की असं होतंय तसं होतंय, इथून त्रास आहे तिथून त्रास आहे, ही फाईल उघडली आहे, इथून असं झालेलं आहे। पण हे सगळं झालं असलं तरी 20 जूनला जे व्हायचं होतं ते झालंच। बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसाठी शिवसेनेचे दरवाजे बंद झालेत असं विधान पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी केले। तसंच इतरांसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत असंही ते म्हणाले। मी काही IPL मधला खेळाडी नाहीये जे असे बोली लावून स्वतः पळून गेलेले आहेत। ह्या फुटीरवाद्यांसारखं आपण कोणीच नाही। कोणी आहे का इथे? कारण आपले दरवाजे खुले आहेत। ज्यांना जायचं त्यांच्यासाठी पण खुले आहेत, ज्यांना यायचंय त्यांच्यासाठी पण अजूनही दरवाजे खुले आहेत। एकनाथ शिंदे गटाची आज गुवाहाटीतील हॉटेलमध्ये बैठक पार पडली। या बैठकीत महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत खलबतं झाली अशी माहिती सूत्रांनी दिली। बंडखोर 16 आमदारांना अपात्रतेला सामोरं जावं लागेल असं शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी म्हटलंय। तसंच बंडखोर आमदारांना सदस्यत्व वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव उपाय असल्याचं वकील कामत यांनी सांगितलं। अभी डिस्क्वालिफिकेशन से बचने के लिए एक ही रास्ता है, वो है मर्जर। और आपको सारे लोगों को पता है आज तक ये जो 30 या 40 जो भी गए हुए हैं अभी तक इनका कोई पार्टी में मर्जर नहीं हुआ है। तो इसीलिए तो आज के हालत में ये डिस्क्वालिफिकेशन से नहीं बच सकते। विधानसभा उपाध्यक्षांच्या निलंबन नोटीस विरोधात शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना इशारा दिला, हिम्मत असेल तर निवडणूक लढा, प्रत्येकाला पाडल्याशिवाय राहणार नाही, गाठ आपल्याशी आहे असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय। आहे ना तुमच्यात एवढी हिम्मत बंड करण्याची? आहे ना तुमच्यात हिम्मत शिवसैनिक म्हणून स्वतःला बोलायची? चला आज राजीनामे द्या आणि समोर या, निवडणूक लढा आमच्या समोर, प्रत्येकाला पाडल्याशिवाय मी राहणार नाही हे तुम्हाला आज सांगतो मी। गाठ आपल्याशी आहे। तर या सर्व बंडखोर आमदारांवर आज संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी चांगलाच घणाघात केलेला आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज। बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने दिलेल्या सुरक्षेवरून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली। बंडखोर आमदारांना CRPFची सुरक्षा देण्यापेक्षा काश्मीरी पंडितांना द्या असं आदित्य ठाकरे म्हणाले। केंद्रातून अजूनही किती पथकं लोकांना मदत करायला गेलीत मला माहिती नाही, पण आजपासून CRPFची सिक्युरिटी, जी CRPFची सिक्युरिटी काश्मीरी पंडितांना द्यायला पाहिजे होती, जी CRPFची सिक्युरिटी या आसाममध्ये लोकांना वाचवायला द्यायला पाहिजे होती, तिथे पोलीस यंत्रणा वापरली जाते, तिथे हे CRPFची सिक्युरिटी वापरली जाते। बंडखोर आमदारांना प्रहार किंवा भाजपामध्ये विलीन होणं हाच त्यांच्या समोर पर्याय आहे, त्यामुळे धनुष्यबाण आपलाच राहणार आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। हे ना दोनच पर्याय आहेत, एक तर प्रहारमध्ये विलीन हो, नाही तर भाजपमध्ये विलीन व्हा। म्हणजे स्वतःची ओळख पुसून टाका आमच्या समोर, आज नाही तर उद्या हे डिस्क्वालिफाय होणार म्हणजे होणारच आणि प्रत्येक मतदारसंघात मी जाऊन पाडणारच। परवा हातात हात घालून रडलेले दिलीप मामा लांडे कसे जाऊ शकतात असंही आदित्य ठाकरे म्हणाले। दिलीप मामा लांडे असेल, परवाकडे तर तो ते हातात हात माझ्या वर्षात घेऊन रडलेले आहेत। नाही पण परवा माझ्या हातात हात घेऊन रडलेला माणूस जाऊ कसं शकतो? बंडखोर आमदार थांबलेलं गुवाहाटीतील हॉटेल म्हणजे बिग बॉसचं घर आहे। बिग बॉसच्या घरात एक स्पर्धक एलिमिनेट होतात, तसं या हॉटेलमधील अर्धे आमदार एलिमिनेट होतील असा हल्लाबोल राऊतांनी केला। तसंच भाजपच्या पैशावर पार्ट्या करता, हिम्मत असेल तर मुंबईत या असं आव्हान संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना दिलंय।
ते रॅडिशन ब्लू नावाचं हॉटेल आहे ना, ते हॉटेल वाटत नाही, बिग बॉसचं घर वाटतंय. ते बिग बॉसचं घर वाटतंय मला, की तिकडे बिग बॉसचं शूटिंग चाललंय. बसतात, पितात, खेळतात. ज्याने बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली तो संपला, बाळासाहेबांचे श्राप लागले. हिम्मत असेल तर 40 जणांनी राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरं जा. शिवसेनेला बंड नवीन नाही असं आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बंडखोर आमदारांना केलंय. हिम्मत असेल तर 40 लोकांनी खरोखर राजीनामा द्यावा. आपण एका बापाचे असाल तर राजीनामा द्या, निवडणुकीला उभे राहा. आमच्या समोर, आमच्या नजरेला नजर भिडवून समोर या, पण एकातही ती हिम्मत नाही. शिवसेना खासदार संजय राऊतांनी मंत्री गुलाबराव पाटलांवरही सडकून टीका केली. गुलाबराव पाटील आधी पानटपरी चालवायचे, आता त्याला पुन्हा पानटपरीवर बसव. माझा शब्द खोटा ठरणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय. हा गुलाब पाटील पान टपरीवाला म्हणे, मी मला कॅबिनेट मंत्री केलं, आता परत पान टपरीवर बसशील. मंत्री संदीपान भुमरे यांच्यावरही शिवसेना खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला. संदीपान भुमरे पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमॅन होते. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना तिकीट दिलं, आता ते कॅबिनेट मंत्री झाले असं राऊत म्हणाले. हा संदीपान भुमरे, त्याला पहिलं तिकीट मिळालं तेव्हा तो पैठणच्या साखर कारखान्यात वॉचमन होता. हा वॉचमन होता, वॉचमन. मोरेश्वर सावेचं तिकीट कापून त्याला बाळासाहेबांनी दिलं की सारा शिवसैनिक आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वेवरही शिवसेना खासदार संजय राऊतांनी घणाघात केलाय. प्रकाश सुर्वे भाजी विकत होते, त्यांना पुन्हा भाजी विकायला पाठवू असं राऊत म्हणाले. हा कोण होता प्रकाश सुर्वे? कोण होता? हा भाजी विकत होता ना, मग आता परत भाजी विकायला पाठवूया. भाजी विकायला पाठवूया. मला कळलं सडकी भाजी विकत होता. अब्दुल सत्तारांचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलाय. तसंच अब्दुल सत्तारांच्या बिर्याणीच्या विधानावरूनही राऊतांनी सत्तारांना टोला लगावलाय. काल बोललो ना, अरे हिंदुत्व शब्द लिहून दाखवा. त्या अब्दुल सत्तारचा आणि हिंदुत्व धोक्यात द्यायचा काय संबंध? अब्दुल सत्तारचं पण हिंदुत्व मध्ये धोक्यात आलाय. अब्दुल सत्तार बिर्याणीची शीतं कशी दातात अडकतात ते कळेल. आता पाहूया एकनाथ शिंदे यांच्या बंडासंदर्भातल्या टॉप 9 न्यूज. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पत्र लिहिले. सर्व बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवा असं या पत्रात राज्यपालांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्या गटातील 15 बंडखोर आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांच्या यादीत असलेले आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले. तसंच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेडिंग करण्यात आलंय. 2019च्या विधानसभेत पराभूत झालेल्या आमदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कधी बैठक घेतली का असा सवाल शिवसेना बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. तसंच राष्ट्रवादीकडून शिवसेनेचं खच्चीकरण सुरू आहे, त्यामुळे राज्यात शिवसेना कशी पुढे जाईल असा सवालही ते विचारतायत. आम्हाला कोणच काय विचारत नाही, आम्हाला 1 रुपयाचा निधी दिला जात नाही. आम्ही पुढे कशी वाटचाल करायची? अजित पवार त्यांच्या पडलेल्या उमेदवारांना जो काही निधी दिला जातोय, तर काही त्यांच्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पण निधी दिला गेलेला आहे. एकनाथ शिंदेच्या गटात सामील होण्यासाठी 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी केला. पण 100 कोटी दिले तरीही सेनेसोबत गद्दारी करणार नाही असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास असून गुवाहाटीला गेलेले आमदार परत येतील असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसंच आमचा पूर्ण पाठिंबा उद्धव ठाकरेंना आहे असंही पवारांनी म्हटलंय.